ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। अर्जुनने सायलीसोबतचा गैरसमज मिटवलेला असतो। डिवोर्स पेपरवरती सह्या करणारी फक्त आणि फक्त प्रियाच असू शकते याचा सायलीने खुलासा केलेला असतो व याच सत्याचा शोध घेण्यासाठी अर्जुन सायली दोघेही साने वकिलांची भेट घेणार असतात। साने वकील तिथे आता एक नाही तर 2 पुरावे अर्जुनच्या हाती देणार असतात व त्याच 2 पुराव्यांचा धमाका अर्जुन सायली दोघे मिळून सुभेदार परिवार व रविराजांच्या समोर करत सायली तिथे आता रविराजांच्या समोर प्रियाला सनसनीत उत्तर देणार असते। सर्वांच्या समोर तिचं थोबाड फोडणार असते आणि त्याचबरोबर अर्जुनवरच्या प्रेमाची कबुलीही देणार असते। परंतु असे कोणते 2 पुरावे अर्जुनला भेटणार आहेत व अर्जुन सायली दोघे मिळून रविराजांच्या समोर प्रियाचं कारस्थान कसे घेऊन येणार आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पूर्णाजीने नाटक करत तिथे आता हात जोडून सायलीला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो। सायलीने पूर्णाजीच्या नाटकाला खरं समजत तिथे पूर्णाजीला वचन दिलेलं असतं की ती अर्जुनला सोडून कधीच कुठेच नाही जाणार, त्यामुळे अर्जुन निश्चिंत राहतो। परंतु ज्यावेळी सायली अर्जुन दोघेही त्याच डिवोर्स पेपरवरती चर्चा करत असतात तेव्हा सायली तिथे म्हणते की सर, अशी एक व्यक्ती आहे जी माझी हुबेहूब सही करू शकते, ती म्हणजे प्रिया। हो सर, प्रिया लहानपणापासून आश्रमातच माझ्यासोबत होते आणि प्रियाने असं अनेक वेळा केलं होतं। आश्रमात ना ती खूप साऱ्या लोकांच्या सह्यांची प्रॅक्टिस देखील करताना मी तिला पाहिलं आहे। माझी पूर्ण खात्री आहे सर की या कारस्थानामागे प्रियाचाच हात असू शकतो। तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की जर असं असेल ना मिसेस सायली तर यावेळी मी तन्वीला सोडणार नाही। परंतु साने माझा फोन का रिसीव करत नाही आहेत हेच मला कळत नाही आहे। तेव्हा सायली म्हणते की सर, ते फोन का आणि कशासाठी घेतील? प्रियाने त्यांना एकतर पैसे दिले असतील किंवा धमकावलं असेल, या दोन्हीच तर गोष्टी ती करू शकते ना। आपल्याला साने वकिलांची गुपचूप भेट घ्यावी लागेल, नक्की सत्य काय आहे ते जाणून घ्यावं लागेल। जर यामध्ये प्रियाचा हात असेल ना सर, तर मी देखील तिला माफ नाही करणार, कारण या प्रियाच्या एका चुकीने केलेल्या कारस्थानाने आपलं अख्खं घर दुखावलं गेलं होतं। सर्वांचा माझ्यावरचा असणारा विश्वास उडाला होता आणि माझ्या घरच्यांना दुखावणाऱ्या प्रियाला मी कधीच माफ नाही करणार, असं सायलीने म्हणता क्षणी अर्जुन प्रेमाने सायलीकडेच पाहत राहतो। दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन पुन्हा सानेंना फोन ट्राय करत राहतो, परंतु साने तरीही फोन रिसीव करत नसतात। ते प्रचंड घाबरून गेलेले असतात कारण अर्जुनचे सतत त्यांना कॉल्स जात असतात। दुसऱ्या दिवशी अर्जुन सायली घरातील सर्वांनाच एक सत्य सांगणार असतात, जे की प्रियाचं कारस्थान असतं। सायली अर्जुन दोघेही घराच्या बाहेर पडतात कारण त्यांना साने वकिलांची भेट घेऊन सत्य काय आहे ते शोधायचं असतं। तर तिथे आता कल्पना पूर्णाजीला अर्जुन सायलीने सांगितलेलं असतं की त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि म्हणूनच ते बाहेर निघालेले असतात। तर अर्जुन सतत सानेना फोन ट्राय करत असतो, परंतु साने फोन रिसीवच करत नसतात। अर्जुन खूपच वैतागलेला असतो। सायली तिथे म्हणते की सर, असं वैतागण्यापेक्षा आपण जाऊन त्यांची भेटच घेऊयात ना, आणि असंही आपण निघालोच आहोत, तुम्ही का उगाच टेन्शन घेताय? अर्जुन सायली साने त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचायच्या आधीच तिथे गेलेले असतात। त्यांनी सानेंवरती नजर ठेवलेली असते। साने ज्यावेळी ऑफिसमध्ये एंटर करतात त्याचवेळी अर्जुन सायली पाठीमागून लगेचच जातात। अर्जुन सायलीला पाहता क्षणी तिथे आता सानेंना मोठा धक्का बसलेला असतो, तर सानेची बोलतीच बंद होते। अर्जुन तिथे विचारतो की तुम्हाला एवढा घाम का फुटला आहे साने? तुम्ही काही चुकीचं काम केलं आहे का, ज्याच्यामुळे तुमची भीती स्पष्टपणे दिसते आहे? तेव्हा तिथे साने म्हणतात की नाही, मी काहीच चुकी केलेली नाही आहे। खरं तर मी तुम्हाला फोन करणारच होतो। या मॅडम, म्हणजे तुमच्या पत्नी माझ्याकडे आल्या होत्या मधुकर पाटलांची केस घ्या म्हणून, परंतु मी त्यावेळी त्यांना सांगितलं की तुमचा नवरा एवढा नामवंत वकील आहे ज्याने आजपर्यंत एकही केस हारलेला नाही आहे। ही जी केस हाताबाहेर गेलेली होती ती त्याने खेचून आणली आहे। अर्धी लढाई तुम्ही जिंकली आहेत अर्जुन सर, आणि इथून पुढे तुम्ही सत्याचा विजय तर घडवूनच आणा, परंतु तुमच्या पत्नीवरती विश्वास नाही आहे। तेव्हा तिथे आता अर्जुन म्हणतो की कोणावरती विश्वास नाही आहे हे आपण नंतर बोलूयात। सर्वात आधी तर मी जी माहिती मिळवायला आलो आहे ती माहिती तुम्ही मला द्यायची आहे। तेव्हा तिथे आता अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही पेपर्स का पाठवलेत आमच्या घरी, कारण
सायलीला ज्यावेळी मी विचारलं त्यावेळी सायली मला म्हणाली की तिने कसलेच डिवोर्स पेपर्स तुम्हाला बनवायला सांगितलेले नव्हते ना, तिने त्या पेपरवरती सह्या केल्या आहेत. मग ते पेपर तुम्ही स्वतःहूनच का बनवून दिलेत? तिथे आता साने गप्पच असतात. तर तिथे अर्जुन म्हणतो की साने, तुम्हाला बोलावं लागेल. हे सगळं तुम्ही का आणि कशासाठी केलं? तुम्ही कोणाच्या दबावाखाली येऊन केलं आहे का? तसं असेल तर सांगा पटकन, नाहीतर हे सगळं प्रकरण तुम्हाला खूप जास्त महागात पडेल. तेव्हा साने तिथे अर्जुन समोर हात जोडतात आणि ते म्हणतात की अर्जुन सर, मला माफ करा. हे सगळं मी दबावाखाली येऊनच केलं आहे. म्हणजे त्या कामासाठी मी पैसेही मागितलेले नव्हते. रविराज किल्लेदारांची मुलगी माझ्याकडे आली होती आणि तिने स्वतःहूनच मला सांगितलं की तुम्हाला डिवोर्सची नोटीस पाठवायची आहे. मी त्या मॅडमला सांगितलं होतं की मी असं काहीच करू शकत नाही, कारण यामध्ये तुमच्यासोबत माझी या संदर्भात काही चर्चा नाही, बोलणंही झालेलं नव्हतं. आणि तरी देखील तेव्हा तिथे आता सायली म्हणते की सर, पाहताय ना, मी जे म्हणाले होते तेच खरं निघालं. या कारस्थानामागे प्रियाचाच हात आहे. अर्जुन तिथे आता सानेना म्हणतो की परंतु हे सगळं करण्यासाठी प्रियानेच तुम्हाला सांगितलं होतं, तिनेच तुम्हाला धमकी दिली. हे कशावरून बोलताय तुम्ही? तुमच्याकडे पुरावा तरी आहे का की हे काम तिनेच केलं आहे? तेव्हा तिथे साने म्हणतात की हो अर्जुन सर, माझ्याकडे पुरावा आहे. हे बघा, त्यांनी त्यांच्या नंबरवरून स्वतः मला पैसे पाठवले होते आणि डिवोर्स पेपर्स पाठवण्याचे त्यांनी मला 1,00,000 रुपये दिले आहेत. सायली अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तर अर्जुन तिथे आता सानेना जे काही घडलं होतं ते रिपीट पुन्हा बोलायला सांगतो आणि त्यांचं बोलणं रेकॉर्ड करतो. त्याचबरोबर प्रियाने जे पैसे सानेना बँक ट्रान्सफर केले होते त्या पैशांचं त्या मेसेजेस देखील अर्जुनने मिळवलेले असतात. अर्जुनच्या हाती एक नाही तर 2 पुरावे असतात. अर्जुन तिथे आता जाता जाता सायलीला म्हणतो की तुमचा अंदाज खराच निघाला. हे सगळं कारस्थान तन्वीचं आहे. आता तन्वीला माफी नाही. तेव्हा तिथे सायली म्हणते की हो सर, तिच्यामुळे आपल्या घरातले सर्वजण दुखावले गेले आहेत. तिच्या या केलेल्या कारस्थानामुळे आपल्या घरातल्या प्रत्येकाला तितकाच मनस्ताप झाला आहे. आता मी ही प्रियाला नाही सोडणार आहे. तेव्हा तिथे अर्जुन सायली दोघेही घरी येतात. घरातले सर्वच जण वाट पाहत असतात. अर्जुनला तिथे पूर्णाची कल्पना प्रताप विचारतात की तुम्ही दोघं कुठे गेलो होतात आणि किती उशीर झाला आहे? तेव्हा तिथे अर्जुन सायली दोघेही त्यांना म्हणतात की नक्की काय घडलं होतं ते आम्ही तुम्हाला सांगतो. अर्जुन तिथे आता म्हणतो की खरं तर सायलीने डिवोर्सची नोटीस मला पाठवलेलीच नव्हती. तेव्हा तिथे आता घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे कल्पना विचारते की काय, मग ते डिवोर्स पेपर्स कोणी पाठवले होते आणि त्याच्यावरती सायलीची सही होती. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की नाही आई, ती सही माझी नव्हतीच. ती सही एका वेगळ्याच कोणातरी व्यक्तीची होती. आणि काल माझ्या अचानकपणे लक्षात आलं की एक अशी व्यक्ती आहे जी माझी हुबेहूब सही करू शकते. तेव्हा तिथे आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. प्रताप, पूर्णाची, कल्पना सर्वजण विचारतात की ती व्यक्ती आहे तरी कोण? तेव्हा तिथे आता सायलीचं तोंडून प्रियाचं नाव निघतं. पूर्णाजीला जरा वेळ विश्वास बसत नाही. अर्जुन म्हणतो की नाही पूर्णाजी, या सगळ्यांच्या मागे तन्वीचा हात होता. तिचंच कारस्थान होतं हे. आणि तुम्ही सर्वांनीच अगदी माझ्या सहित सायलीलाच दोषी ठरवलं. परंतु ज्यावेळी मी सायलीला रूममध्ये घेऊन गेलो होतो ना, तेव्हा सायलीने मला सांगितलं की साने वकिलांशी ती भेटली होती, परंतु एका वेगळ्या कामानिमित्त. आणि तिने डिवोर्सबद्दल काहीच तिथे बोललेली नव्हती आणि ती का डिवोर्स घेईल? तेव्हा तिथे आता पूर्णाची म्हणते की अर्जुन, या सगळ्यांमध्ये जर खरोखर तन्वीचा हात असेल ना, तर तिला मी माफ नाही करणार. तिला शिक्षा भोगावीच लागेल. तेव्हा तिथे आता अर्जुन म्हणतो की हो, आपल्याला हे सगळं सिनियरच्या कानावरती घालावं लागेल, कारण तन्वीचे प्रकार खूप जास्त वाढले आहेत. आज तिने डिवोर्स पेपर्स पाठवून सर्वांच्या मनात गैरसमज निर्माण केले होते. उद्या काय करेल सांगता नाही येणार. डॅड, तुम्ही एक काम करा, मी आणि सायली दोघेही डिवोर्स घेत आहोत आणि सायली हे घर सोडून जाणार आहे, ही गोष्ट तुम्ही सिनियरला सांगा. तेव्हा तिथे अश्विन, प्रताप दोघेही एकदम विचारतात की काय झालंय दादा, असं का सांगायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण जर आपण सिनियरला तन्वीला घेऊन जर इकडे बोलवलं तर तन्वी अलर्ट होऊ शकते, परंतु तिला तिच्या म्हणण्यानुसार सगळं घडतंय हे जर आपण दाखवलं तर ती सावध नाही होणार. ती बरोबर इथे आल्यानंतर अडकेल आणि तिला आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. अर्जुनच्या वकिली बुद्धीने एक भन्नाट आयडिया काढलेली असते आणि प्रिया जबरदस्त अडकलेली असते.
सायलीची खोटी सही करून तिने स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली असते. अर्जुन सायली तिथे दोघेही भांडणाचं नाटकच करत असतात, कारण त्यांना अस्मिताला भनक लागू द्यायची नसते. कारण अस्मिता त्या घरात एक अशी व्यक्ती आहे जी डिटेक्टिव्हगिरी करते आणि सगळ्या खबरी तन्वीपर्यंत पोहोचवते. म्हणूनच अर्जुन सायली फक्त आणि फक्त भांडणाची नाटक करतात. आणि ज्यावेळी रविराजांना प्रतापने फोन करून सांगितलेलं असतं की सायली अर्जुनचा डिवोर्स होणार आहे, आम्ही घरातील सर्वांनीच त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आहे. रविराज, तू तरी अर्जुनला समजाव, तो माझं काहीच ऐकत नाही आहे आणि सायली देखील आता घर सोडून चालली आहे. एक शेवटची संधी आहे, तू जर येऊन प्रतिमा, तू, तन्वी तिघेही इकडे या आणि तुम्ही दोघांनी समजवलं ना तर सायली अर्जुन नक्कीच ऐकतील. तेव्हा तिथे रविराजांना धक्काच बसतो. रविराज तिथे विचारतात की परंतु असं काय झालं आहे, त्यांच्यामध्ये काही वाद झाले आहे का जे इतके टोकाला गेले आहेत? तर तिथे प्रताप म्हणतो की आम्हालाही कळत नाही आहे, दोघेही भांडणाचं कारणच सांगत नाही आहेत, फक्त वाद घालतायत. आणि आता सायलीने तर अर्जुनला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे आणि सायली म्हणते आहे की ती आत्ताच्या आत्ता घर सोडून जाणार आहे. रविराज, तू प्रतिमाला घेऊन इकडे ये, प्रतिमा सायलीला समजावू शकते, इथे थांबू शकते. तेव्हा तिथे आता रविराज म्हणतात की ठीक आहे. रविराज प्रतिमाकडे जातात आणि प्रतिमाला म्हणतात की आपल्याला सुभेदारांच्या घरी जायचं आहे, तिथे खूप मोठा गोंधळ उडाला आहे. हे सगळं प्रिया ऐकते आणि प्रिया म्हणते की बाबा, सुभेदारांच्या घरी, परंतु का आणि कशासाठी जायचं आहे? तेव्हा रविराज म्हणतात की तन्वी, अगं कळत नाही आहे, सायली अर्जुनमध्ये कसले तरी वाद आहेत, काहीतरी त्यांचं बिनसतं आहे आणि दोघांनीही टोकाचा निर्णय घेत आहे. दोघेही आता वेगळे होणार आहेत, त्यांचा डिवोर्स होतोय. प्रताप मला फोन करून म्हणत होता की त्यांना समजवायचं आहे. कदाचित माझ्या समजवण्याने, प्रतिमाच्या समजवण्याने त्या दोघांचा विचार बदलला तर. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की वा, तू मारलेला तीर अगदी निशाण्याला लागला आहे प्रिया. आता लवकरच सायली अर्जुनच्या आयुष्यात निघून जाणार आणि माझी पुन्हा अर्जुनच्या आयुष्यात एंट्री होणार. प्रिया तिथे आता कधी न पूर्ण होणारी स्वप्न पाहत असते. अस्मिता सोडली तर सुभेदारांच्या घरात सर्वच जण अर्जुन सायलीच्या बाजूने असतात, कारण त्यांना सत्य माहिती झालेलं असतं. तर प्रिया देखील तिथे आता रविराजांच्या मागे लागते. ती म्हणते की बाबा, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. नाही म्हणजे मला मान्य आहे की ते दोघांमध्ये वाद झाले आहेत आणि माझं आणि सायलीचं दरवेळेसच भांडण होतं. मला सायली अजिबात आवडत नाही, परंतु इथे प्रश्न अर्जुनचा आहे. सायली त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर त्याला नक्कीच त्रास होणार आहे. मी कदाचित समजावल्याने अर्जुन समजला तर मलाही यायचं आहे सोबत. तेव्हा तिथे रविराज, प्रतिमा, प्रिया तिघेही आता सुभेदारांच्या घरी येतात. तर तिथे आता प्रताप पूर्णाही म्हणायला लागते की रविराज, प्रतिमा, बरं झालं तुम्ही दोघे आलात, तुम्ही दोघं या दोघांना समजवा ना, काहीतरी सांगा. तेव्हा तिथे प्रतिमा सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते की अगं सायली बाळा, अशी काय करते आहेस तू? अर्जुनची काही चूक झाली असेल, अर्जुनमुळे तू दुखावली गेली असतील तर झालेले जे गैरसमज आहेत ते बोलून मिटवा, तुम्ही असं वाद घालू नका. तेव्हा तिथे अर्जुनला रविराज म्हणतात की अर्जुन, अरे माझा तर तुझ्यावरती किती विश्वास होता. आपल्या या घरात घटस्फोट हा शब्द कधीही उच्चारला गेलेला नाही आहे. तुम्ही दोघं हे काय करत आहात? तुमच्या प्रेमाची तर आम्ही किती सारी उदाहरणं देतो आणि आज तुम्ही एकमेकांवरती एवढे प्रेम करणारे दोघंही आज अचानकपणे कोणत्या कारणासाठी वेगळे होत आहेत, कळेल का मला? तर सायली अर्जुनचे वाद सुरूच असतात. सायली तिथे मुद्दाम म्हणत असते की मला डिवोर्स हवाच आहे आणि तिथे अर्जुन म्हणतो की तुला डिवोर्स हवाच आहे तर देईन मी. तर तिथे आता रविराज म्हणतात की अर्जुन, सायलीशी अशा पद्धतीने बोलू नकोस. तेव्हा तिथे प्रतिमा सांगते की सायली, हे बघा, जर काही गैरसमज असतील तर प्लीज ते मिटवा, असे वाद घालून नाते तोडू नका. प्रियाला हे सगळं पाहत असताना खूप मजा वाटत असते. सायली तिथे आता अर्जुनच्या हातून तो डिवोर्स पेपर हिसकावून घेते आणि ज्यावेळी सायली तो डिवोर्स पेपर पाहते म्हणजे सायलीला सगळं माहिती असतं, परंतु ती नाटक करत म्हणते की हे काय, हा डिवोर्स पेपर मी पाठवलेलाच नाही आहे, याच्यावरची जी सही आहे ती माझी नाहीच आहे. तेव्हा तिथे आता घरातील सर्वांनाच म्हणजेच रविराज, प्रतिमाला मोठा धक्काच बसतो. तर अर्जुन तिथे म्हणतो की काय बघू, म्हणजे हा डिवोर्स पेपर तू पाठवलेला नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते की मग मी किती वेळ झालं तुम्हाला कालपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की हे डिवोर्स पेपर्स मी पाठवलेले नाही आहेत, परंतु तुमचं ते चालूच आहे. तुम्ही मला दोषी मानलं, आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आणि प्रश्नांचा नुसता भडीमार करत आहात. अर्जुन तिथे आता म्हणतो की खरोखरच ही सही सायलीची नाही आहे, सायलीची सही मी अचूक ओळखतो. हा डिवोर्स पेपर्स तू मला पाठवलेला नव्हता का? तेव्हा सायली म्हणते की हो,
हा डिवोर्स पेपर्स मी पाठवलेला नाहीच आहे. तेव्हा तिथे आता कल्पना म्हणते की मग हा डिवोर्स पेपर्स तुम्हाला कोणी पाठवला आहे? नाही म्हणजे याच्यावरती सही सायली तर स्वतःची नाही आहे असं म्हणते आहे. मग तेव्हा तिथे सायली प्रियाकडे रागाने पाहतच म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की हा डिवोर्स पेपर्स कोणी पाठवला असावा, कारण माझी हुबेहूब सही करणारी एक अशी व्यक्ती आहे. तेव्हा तिथे आता प्रिया झटक्यात उठते आणि रविराजांना म्हणते की डॅड, बाबा, अहो यांचे गैरसमज आता मिटले आहेत ना. ते डिवोर्स पेपर सायलीने पाठवलेले नाही आहेत हे आता अर्जुनला समजलं आहे ना. मग त्यांचे वाद त्यांच्या जवळच राहू देत, आपण जाऊया. रविराज तिथे म्हणतात की तन्वी, अगं इतकी घाई का आहे तुला? अगं यांचं हे प्रकरण आधी मिटू तर दे. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की हो तन्वी, इतकी घाई का आहे तुला की हे डिवोर्स पेपर्स तूच मला पाठवले असतील? तेव्हा तिथे प्रिया म्हणते की अर्जुन, काही बोलू नकोस, तू माझ्यावरती चुकीचे आरोप लावतोयस एवढं लक्षात ठेव. तिथे सायली प्रियाला म्हणते की हो प्रिया, आश्रमात असतानाच मी तुला खूप साऱ्या लोकांची हुबेहूब सही करताना अनेक वेळा पकडलं होतं आणि मला आता पूर्ण खात्री आहे की हे कारस्थान नक्की तुझंच असणार आहे. या पेपरवरती तूच सह्या केल्या आहेत. तेव्हा तिथे आता सर्वच जण धक्क्यात असतात, म्हणजे त्याचं नाटक करतात. तर प्रताप, कल्पना पुन्हाही म्हणतात की काय, याच्यावरती सही तन्वीने केली आहे आणि तन्वीनेच हे डिवोर्स पेपर्स तुम्हाला पाठवले आहेत. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की हो, 100% माझी खात्री आहे की या कारस्थानाची खरी सूत्रधार तन्वी किल्लेदारच आहे. तुला उत्तर द्यावं लागेल तन्वी. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की बाबा, पाहताय ना की आपण तर यांना समजवण्यासाठी आलो होतो, यांचे वाद मिटवण्यासाठी आलो होतो आणि आज हेच अर्जुन सायली दोघेही माझ्यावरती आरोप लावत आहेत. बाबा, आपण इथे थांबायचं नाही, एक मिनिटही थांबायचं नाही, चला आपण इथून निघून जाऊयात. असं म्हणत प्रिया तिथे आता रविराजांचा हात पकडते. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब तन्वी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाहीये. हे सगळं का आणि कशासाठी केलं तू? ॲडव्होकेट सानेंची भेट तू याच कारणासाठी घेतली होतीस ना? त्यांच्याकडून त्यांना धमकवून, त्यांना पैसे चारून तू डिवोर्स नोटीस बनवायला सांगितलीत आणि इकडे माझ्या नावाने पाठवून दिलीत आणि त्याच्यावरती सायलीची हुबेहूब सही देखील तूच केलीस. आता सत्य लपणार नाही आहे तन्वी, तुझा पर्दाफाश झाला आहे. अर्जुन तिथे प्रियावरती आरोप करतो. तेव्हा तिथे प्रिया ते आरोप झटकून लावते आणि ती म्हणते की खोटं बोलतो आहात तुम्ही दोघेही, खोटारडे आहात. तुम्ही मुद्दाम या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात. ही सायली आधीचीच माझ्यावरती जळते आहे. माझे आईवडील मला परत मिळाले आहेत ना. माझ्या आईवडिलांनाही हिने हिरावून घेण्याचा कित्येकदा प्रयत्न केला. माझी आई तर धड माझ्याशी बोलतही नाही, परंतु सायलीचं नाव घेतलं की ती किती खुश असते. आणि हे सगळं बाबा मी केलेलं नाही आहे. अर्जुन सायली माझ्यावरती खोटे आरोप लावत आहेत. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की मी अर्जुन सुभेदार आहे, एक वकील, आणि अर्जुन सुभेदार कधीच पुराव्यांच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही तन्वी. असं म्हणत अर्जुन ती साने वकिलांची जी स्टेटमेंट बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं ते सगळं काही तिथे रविराज प्रतिमाला ऐकवतो. सर्वांच्या समोर अर्जुनने प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो. तर ॲडव्होकेट सानेंनी सांगितलेलं असतं की तन्वी किल्लेदार या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला मला अर्जुन सुभेदारांच्या नावाने डिवोर्सची नोटीस पाठवायला सांगितली. मी ती काम करण्यासाठी नकार दिला तर त्यांनी माझ्या बँक अकाउंटमध्ये स्वतःच पैसे ट्रान्स्फर केले. तरी देखील मी त्यांना पैसे परत करणार होतो, परंतु त्या ऐकल्या नाहीत आणि त्यांनी मला रविराज किल्लेदारांच्या नावाने धमकी दिली. माझी नोकरी घालवण्याची धमकी दिली आणि माझी सनद रद्द झाली, माझी नोकरी गेली तर मी रस्त्यावर येईल या भीतीने मी तन्वी किल्लेदारांचं काम केलं. परंतु या सगळ्या प्रकरणात माझा काहीच हात नव्हता. हे सगळं तन्वी किल्लेदारांच्या दबावाखाली येऊन मी ते काम केलं आहे. तेव्हा प्रिया तिथे म्हणते की हे सगळं खोटं आहे बाबा. यांनी दोघांनी माझ्या विरोधात रचलेला प्लॅन आहे. कशावरून अर्जुन सायलीनेच साने वकिलांना पैसे चारले नसतील माझ्या विरोधात खोटी स्टेटमेंट देण्यासाठी. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की माझ्याकडे दुसरा पुरावा आहे तन्वी. आणि अर्जुन तिथे आता प्रियाने जे पैसे ट्रान्स्फर केलेले असतात त्याचे मेसेजेस देखील अर्जुन रविराजांना दाखवतो. तर हे सगळं काही सत्य सर्वांच्या समोर आल्यानंतर प्रिया तिथे कागावा करायला लागते, आरडाओरडा करायला लागते. तेव्हा सायली पुढे येते आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली ओढते आणि प्रियाला ठणकावून सांगते की 7 जन्माची गाठ बांधली आहे आमची. तू यापूर्वी अनेकदा प्रयत्न करून हे नातं तोडण्याचा प्रयत्न केला होता प्रिया.
परंतु आमच्या नात्यात तुटत नाहीत म्हटल्यानंतर तू ही डिवोर्स पेपर्स पाठवून आमच्या नात्यामध्ये दरार निर्माण केली. घरातील सर्वांचा आमच्यावरचा विश्वास उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तू काहीही कर प्रिया, आमच्या नात्यात कसलीच दरार कधीच निर्माण नाही होणार, कारण ही प्रेमाची गाठ आहे जी स्वतः देवाने बांधलेली आहे. असं म्हणत सायली अर्जुनचा हात घट्ट पकडते आणि प्रियाला ती तोंडावरती सांगते की तू इथून पुढेही कितीही प्रयत्न कर प्रिया, परंतु ही गाठ कधीच तुटणार नाही. अर्जुन सायली कधीच वेगळे होणार नाहीत. तू फक्त स्वप्न बघत राहा. असं तिथे आता सायलीने प्रियाला सनसनीत उत्तर दिल्यानंतर अर्जुन प्रेमाने सायलीकडे पाहतच राहतो. अर्जुन सायलीने जबरदस्त 2 पुराव्यांच्या आधारावरती प्रियाचा पर्दाफाश तर केला आहे. आता रविराज स्वतःहून तिला काय शिक्षा देतील, पुन्हा आजी काय शिक्षा देईल हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरतं.